एस.टी. महामंडळात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या अशोक पाटील यांचा स्वप्नील पाटील हा मुलगा होता. पोलीस दलात नोकरी मिळवण्याचे स्वप्नीलचे स्वप्न होते. एस.टी. महामंडळात चालक म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या अंगावर खाकी युनिफॉर्म असला तरी त्यापेक्षा पोलिसांच्या अंगावरील खाकीला किती मान सन्मान आहे याचे महत्त्व त्याला समजले होते. 12वी पास असलेल्या स्वप्नीलने पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगत नाशिक गाठले. नाशिकच्या एका खाजगी अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला. त्याने पोलीस दलातील नोकरीची तयारी सुरू केली. जामनेर तालुक्यातील पौर येथील मूळ रहिवासी असलेला स्वप्नील पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी नाशिकच्या रविवार कारंजा भागात भाड्याच्या खोलीत राहत होता. तिथून जवळच असलेल्या खाजगी अकॅडमीत तो पोलीस भरतीचे धडे घेण्यासाठी ये जा करत होता. 2 वर्षापूर्वी तो एका नाश्त्याच्या गाडीवर नाश्ता करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याची ओळख एका हिंदी भाषा बोलणाऱ्या तृतीयपंथी सोबत झाली. आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेंद्रे असे त्या तृतीयपंथीचे नाव होते. मूळ छत्तीसगड राज्यातील रहिवासी असलेला अजय उर्फ आकांक्षा हा तृतीयपंथी दिवसभर छक्केगिरी करून पैसे जमा करत होता. त्याचा सर्वाधिक काळ नाशिकमध्ये व्यतीत झाला होता. नाश्त्याच्या हातगाडीवर आकांक्षासोबत स्वप्नीलची ओळख झाली. त्याचे हावभाव आणि हालचाली बघून पहिल्या भेटीतच हा तृतीयपंथी असल्याचे स्वप्नीलने ओळखले होते. आकांक्षाने देखील तो तृतीयपंथी असल्याचे स्वप्नीलला सांगितले होते. झालेल्या ओळख परिचयातून दोघांची मैत्री वाढत गेली. या मैत्रीतून एके दिवशी आकांक्षाने स्वप्नीलला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटबाबत चौकशी केली. स्वप्नीलचे इंस्टाग्रामवर अकाउंट असल्याचे समजल्यानंतर आकांक्षाने त्याला त्याच रात्री एक मेसेज पाठवला. मला भेटायला येशील का? तुला मी आवडतो का? असे त्या मेसेजचे स्वरूप होते. त्यानंतर काही दिवसांनी आकांक्षा आणि स्वप्नील या दोघांची नाश्त्याच्या गाडीजवळ पुन्हा एकदा भेट झाली. त्यावेळी त्याने स्वप्नीलला सरळ सरळ ऑफरच दिली, तू माझ्यासोबत लफडे कर, मी कुणालाच काही सांगणार नाही. आकांक्षाच्या या ऑफरला स्वप्नील भुलला आणि फसला. त्याने आकांक्षाच्या या ऑफरला सरळ सरळ होकार देऊन टाकला. तेव्हापासून आकांक्षा आणि स्वप्नील यांचे रिलेशन सुरू झाले. दोघांचे इंस्टाग्राम या अकाउंटवरून नियमित चॅटिंग सुरू झाले. भोळ्या मनाने स्वप्नीलने त्याची सारी खाजगी माहिती आकांक्षाला देऊन टाकली होती. आकांक्षाच्या प्रेमात पडलेल्या स्वप्नीलने त्याच्यासोबत रस्त्यावर मोबाईलमध्ये एकत्र फोटो देखील काढले होते. स्वप्नीलची खाजगी माहिती आणि त्याच्यासोबत काढलेले खाजगी फोटो एवढे आकांक्षासाठी स्वप्नीलला ब्लॅकमेल करण्यासाठी पुरेसं होतं. ज्या उद्देशाने व ज्या ध्येयाने स्वप्नील नाशिकला आला होता त्या ध्येयापासून तो भरकटला होता. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी घेऊन नाशिकला आलेला स्वप्नील तृतीयपंथी आकांक्षाच्या जाळ्यात फसत गेला. स्वप्नील आपल्या जाळ्यात पूर्णपणे फसल्याची जाणीव आकांक्षाला झाली होती. त्या बळावर त्याने स्वप्नील याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच मेसेज केला. त्यात त्याने त्याला सातपूर येथे भेटायला बोलावले. स्वप्नीलने सातपूर येथे यायला नकार दिला. मात्र एका शब्दाने ऐकून घेईल तो तृतीयपंथी कसला. त्याने स्वप्नीलला दम दिला की तू मला भेटायला आला नाही तर तू शिकत असलेल्या अकॅडमीत येऊन मी तुझा तमाशा करेन. मात्र तरीही स्वप्नील त्याला भेटण्यासाठी सातपूर येथे गेलाच नाही. स्वप्नील आपल्याला भेटायला आला नाही याचा राग मनात ठेवत तृतीयपंथी आकांक्षाईने खरोखरच अकॅडमीत येऊन तमाशा करत गोंधळ घातला. त्यामुळे समय सुचकता बाळगत उगीच वाद नको असे मनाशी म्हणत स्वप्नील त्याच्यासोबत जायला तयार झाला. त्यानंतर आकांक्षाने स्वप्नील याला घोटी येथे त्याच्या मैत्रिणीच्या घरी नेले. मैत्रिणीच्या घरी आपल्यासोबतच राहावे असा आकांक्षाने स्वप्नीलकडे हेका लावत बळजबरी केली. आपण दोघे राजस्थानला फिरायला जाऊ, सर्व खर्च करण्यास मी तयार आहे अशी नवीन ऑफर आकांक्षाने स्वप्नीलला दिली. तू माझ्यासोबत राजस्थानला आला नाही तर मी थेट पौर येथे तुझ्या घरी येऊन गोंधळ घालीन असा दम आकांक्षाने स्वप्नीलला दिला. ते पाहून स्वप्नील मनातून घाबरून गेला. आकांक्षाच्या या वागण्यामुळे स्वप्नील त्याच्या पोलीस होण्याच्या स्वप्नापासून दुरावत गेला. त्याचे अकॅडमीत लक्ष लागत नव्हते. तो नाईलाजाने आकांक्षासोबत राजस्थानला रेल्वेने फिरायला गेला. आकांक्षाने खर्चाने त्याला राजस्थानातील विविध ठिकाणी फिरवले.
तृतीयपंथी आकांक्षा दिवसभर छक्केगिरी करून पैसे जमा करत होती. या कालावधीत स्वप्नील दिवसभर रिकामाच राहत होता. नाशिकला सोबत काढलेल्या खासगी फोटोचा धाक दाखवून आकांक्षा त्याला आपल्यासोबत फिरण्यास आणि राहण्यास भाग पाडत होती. मूळची छत्तीसगड राज्यातील हिंदी भाषिक आकांक्षाने वैद्यकशास्त्राच्या मदतीने दिल्ली येथे काही वर्षापूर्वी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. तिने त्याचे स्त्रीलिंगात रूपांतर केले होते. तिने ब्रेस्ट प्लॅन्ट करून छातीत सिलिकॉन टाकून स्तन देखील मोठे करून घेतले असल्यामुळे तो आता पूर्णपणे एखाद्या महिलेप्रमाणे दिसत होता. तृतीयपंथी अजय हा स्वप्नील याला त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. मात्र इच्छा नसताना स्वप्नील तसा प्रयत्न करायचा, त्यात त्याला हवे तसे यश येत नव्हते. आपले आई वडील वारले असून आपल्याला जवळचे कुणी नातेवाईक नाही असे आकांक्षाने स्वप्नीलला सांगितले होते. स्वप्नीलने फक्त आपल्यासोबतच राहावे असे आकांक्षाला वाटत होते. त्याने घरी कुणासोबत संपर्क करू नये असा आकांक्षाचा प्रयत्न राहत असल्यामुळेच त्याने स्वप्नीलचा मोबाईल फोडून टाकला होता. मात्र एके दिवशी 2024च्या दिवाळीपूर्वी गोड बोलून स्वप्नीलने त्याच्यापासून सुटका करून घेत आपले पौर येथील घर गाठले. मात्र पुढच्याच महिन्यात ऑक्टोबर 2024 मध्ये आकांक्षा तृतीयपंथी पौर येथे दाखल झाला. त्याला स्वप्नीलची चांगल्या प्रकारे माहिती होती. तो कुठे राहतो, त्याच्या घरी कोण कोण आहे, त्याचे वडील काय काम करतात याची सर्व माहिती तृतीयपंथी आकांक्षाने करून घेतली होती. त्या माहितीच्या आधारे आकांक्षाने जामनेर तालुक्यातील स्वप्नीलचे पौर येथील घर गाठले. नाशिकच्या अकॅडमीत केलेल्या तमाशाप्रमाणे त्याने पौर येथील स्वप्नीलच्या घरी व अंगणात नग्न होत तमाशा सुरू केला. मला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत अशी त्याने मागणी सुरू केली. तडजोडी अंती स्वप्नीलच्या वडिलांनी आकांक्षाला 2.25 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवत स्वप्नीलची त्याच्यापासून सुटका करण्याची विनवणी केली. 6 महिन्याच्या कालावधीनंतर स्वप्नीलच्या वडिलांनी तृतीयपंथी आकांक्षाला 2.25 लाख रुपये दिले. यापुढे स्वप्नील याला त्रास द्यायचा नाही असे वधवून घेतले. तृतीयपंथी आकांक्षाच्या धाकाने स्वप्नीलच्या वडिलांनी पौर येथील घर बदलले. ते दुसरीकडे राहायला निघून गेले. पोलीस होण्याचे स्वप्न बघणाऱ्या स्वप्नीलचे ते स्वप्नच राहिले. त्याने आता जामनेर येथील ITI या विद्याशाखेत प्रवेश घेतला. तो नियमित ITI करू लागला. या कालावधीत त्याला पुन्हा आकांक्षाचे कॉल यायला सुरुवात झाली. पुन्हा माझ्याकडे राहायला ये असे तो त्याला म्हणत होता. त्याला स्वप्नील नकार देत होता. काहीही करून स्वप्नीलने आपल्यासोबतच राहावे यासाठी आकांक्षाचा हट्ट सुरू होता. मात्र स्वप्नील त्याला वारंवार नकार देत होता. आकांक्षा स्वतःहून स्वप्नीलच्या हातून आपले मरण ओढवून घ्यायची वेळ आली होती. तो स्वप्नीलचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हता. दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी तृतीयपंथी आकांक्षाचा स्वप्नील याला मोबाईलवर फोन आला. मी उद्या 31 जानेवारी रोजी जळगावला येत आहे. मला भेटण्यासाठी जळगावला ये. आपण दोघे बाहेर फिरायला जाऊ असे आकांक्षाने स्वप्नील याला जणू काही फरमानच सोडले. यावेळी काही तमाशा नको असे मनाशी म्हणत स्वप्नील आकांक्षाला भेटण्यासाठी तयार झाला. दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी स्वप्नील मुकाटपणे घरात कुणाला काही न सांगता जळगावला यायला निघाला. वाटेत मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आकांक्षाने त्याला फोनपेच्या माध्यमातून 300 रुपये पाठवले. स्वप्नीलने सर्वप्रथम शिरसाळा येथे हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर तो मुक्ताई नगर मार्गे जळगावला यायला निघाला. अजय उर्फ आकांक्षा जळगाव येथील एका लॉजवर मुक्कामी होता. त्या लॉजवर स्वप्नील गेला व बाहेरच त्याची वाट बघत थांबला. काही वेळाने अजय बाहेर आला. बाहेर येताच स्वप्नीलच्या मोटारसायकलवर आकांक्षा डबल सीट बसला. त्यावेळी अजयने अंगात काळ्या रंगाचा सलवार सूट, काळ्या रंगाची लेगिज परिधान केली होती. चेहरा पांढऱ्या आकाशी रंगाच्या स्कार्फने बांधला होता. ठरल्यानुसार ते दोघेजण सुरुवातीला पद्मालय येथे गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले. तुम्हाला पुन्हा भेटलास
तर मी पद्मालय येथे गणपतीच्या चरणी नारळ फोडायला येईन असा नवस केला होता, असे आकांक्षाने मोटारसायकल चालवणाऱ्या स्वप्नीलला सांगितले. दरम्यान प्रवासात आकांक्षाने स्वप्नीलच्या बँक खात्यावर फोनपेद्वारे अजून 300 रुपये जमा केले. या रकमेतून स्वप्नीलने अजून पेट्रोल भरले. अशा प्रकारे त्याच्या मोटरसायकलमध्ये बऱ्यापैकी पेट्रोल जमा झाले होते. अखेर दोघे जण सुप्रसिद्ध गणपती मंदिरात सकाळी 10 वाजता दाखल झाले. नारळ व पूजेचे साहित्य त्यांनी विकत घेतले आणि गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी पूजेच्या साहित्याचे पैसे आकांक्षाने जमा केले. देवदर्शनानंतर दोघे एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले. जेवण करताना आकांक्षाने बिअरच्या 6 बाटल्या विकत घेतल्या. यावेळी देखील सर्व खर्च आकांक्षानेच केला. आकांक्षाने 3 बिअरच्या बाटल्या पचवल्या, मात्र स्वप्नीलने कशीबशी एकच बिअरची बाटली अर्धवट संपवली. मद्यपान करण्यावरून दोघात हॉटेलमध्येच वाद सुरू झाला. नेहमीच्या सवयीप्रमाणे आकांक्षाने यावेळी हॉटेलमध्येच स्वप्नीलसोबत वाद घालायला सुरुवात केली. मद्यप्राशन करण्यासाठी पद्मालय परिसरातील जंगलात माझ्यासोबत चल, असे आकांक्षाचे म्हणणे होते. स्वप्नील त्याला नकार देत होता. रागाच्या भरात आकांक्षाने पायी चालायला सुरुवात केली. लोकांसमोर तमाशा नको असे मनाशी म्हणत शिल्लक राहिलेल्या बिअरच्या 2 बाटल्या सोबत घेत स्वप्नील तिथून उठला. त्याने मुकाट्याने अजय उर्फ आकांक्षाला मोटारसायकलवर डबल सीट बसवले. पद्मालय परिसरात जंगल भागातील घाटातून वर जाताना मद्यप्राशन करण्यासाठी दोघांना एक निर्जन जागा दिसली. त्यावेळी स्वप्नीलने तिथेच रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. तिथून झाडाझुडपात दोघे जण दारू पिण्यासाठी गेले. दारू पिल्यानंतर अजय उर्फ आकांक्षाला सिगारेट ओढण्याची सवय असल्यामुळे त्याच्याजवळ माचीस होती. दुपारचे साधारण 2:30 वाजले होते. दोघे झाडांच्या आडोशाला बसून दारू पीत बसले होते. स्वप्नीलने आपल्यासोबत नाशिकला यावे असा आकांक्षाने हट्ट सुरू केला. त्यावर स्वप्नीलने त्याला नकार दिला. स्वप्नीलचा नकार ऐकून अजय संतापला. त्यामुळे दोघांमध्ये जोरदारात वाद सुरू झाले. बिअरच्या नशेत अखंड बुडालेल्या आकांक्षाला काही सुचत नव्हते. तो मद्यधुंद झालेला होता. दारूच्या नशेतील अजयने स्वप्नीलचा गळा आवळायला प्रयत्न केला. काही वेळ दोघांमध्ये बाचाबाची सुरू होती. या बाचाबाची दरम्यान खाली बसलेला अजय उर्फ आकांक्षाच्या डोक्यात स्वप्नीलने बिअरची रिकामी बाटली जोरात मारली. ती बाटली फुटून आजूबाजूला काचा पसरल्या. पुढच्या क्षणी स्वतःचा बचाव करण्यासाठी आकांक्षा उर्फ अजय सरसावला. आता आकांक्षा आपल्याला रोखणार हे लक्षात येताच स्वप्नीलने त्याच्या गळ्यातील स्कार्फ त्याच्याच गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली. बराच वेळ गळा आवळल्यामुळे आकांक्षाचा जीव गुदमरला. तरीही जीव वाचवण्यासाठी त्याने स्वप्नीलच्या उजव्या हातावर नखाने वरबडायचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. काही वेळातच अजय उर्फ आकांक्षाने जीव सोडला. अजय मरण पावल्याची खात्री झाल्यावर आकांक्षाची ओळख पटू नये यासाठी काय करता येईल याचा स्वप्नील विचार करू लागला. त्याने मरण पावलेल्या आकांक्षाच्या कानातील दागिने, गळ्यातील मणी, पायातील जोडवे, बोटातील दोन्ही अंगठ्या, हातातील ब्रेसलेट व त्याच्या वापराचा मोबाईल, बँकेचे ATM कार्ड व इतर वस्तू असा सर्व ऐवज काढून घेतला. सर्व ऐवज स्वप्नीलने जवळच पडलेल्या रुमालात बांधून घेतला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मरण पावलेल्या आकांक्षाच्या अंगावरील कपडे आणि पायातील चप्पल काढून घेतली. आकांक्षाच्या गळ्याभोवती आवळलेला स्कार्फ वगळता अंगावरील काढलेले सर्व कपडे व चप्पल त्याच्याच अंगावर टाकून देत पेट्रोलने पेटवून दिले. मोटारसायकलच्या टाकीतून 2 लिटर पेट्रोल काढून ते मयत आकांक्षाच्या अंगावर व अंगावरील कपड्यावर टाकल्याने लागलीच पेट घेतला. आकांक्षाजवळ असलेला माचीसने त्याचा मृतदेह त्याने पेटवला. मृतदेह व कपडे जळत असताना स्वप्नीलने त्यावर हळूहळू पेट्रोल ओतण्याचे काम करत होता. आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य असल्यामुळे त्या ठिकाणी हा प्रकार बघायला कुणीही नव्हते. आकांक्षाचा चेहरा व छाती पूर्णपणे जळून खाक झाली. अजय उर्फ आकांक्षाला कुणीच ओळखू शकणार नाही असे स्वप्नील याला वाटले. या विचारातून त्याने आता घरी परत जाण्याची तयारी सुरू केली. दुपारचे 4 वाजले होते. आकांक्षाचा जमा केलेला ऐवज व मोबाईल आदी वस्तू कपड्यात गुंडाळून स्वप्नील मोटारसायकलने घरी जायला निघाला. सायंकाळच्या आत घरी आल्यावर घडलेला प्रकार त्याने घरात वा बाहेर कुणालाही सांगितला नाही. जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात तो वावरू लागला.
त्यानंतर 4 दिवस उलटले. दिनांक 4 फेब्रुवारी 2026 दिवस उजडला. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पद्नालय ते नागदुली दरम्यान जंगल परिसरात बकऱ्या चारणाऱ्या गुराख्यांना अर्धवट जळलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाचे केवळ पाय तेवढे शिल्लक होते, बाकी शरीर जळलेले होते. या घटनेची माहिती पद्नालय ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मोरे यांच्यामार्फत एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राकेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना सांगितली. बातमीची खात्री करण्यासाठी सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी खरोखरच एका महिलेचे नग्न अवस्थेत जळलेले शरीर, पाय सही सलामत असलेला मृतदेह त्यांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या कानावर टाकली. या घटनेप्रकरणी सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जंगल परिसरात घडलेल्या या घटनास्थळी कोणताही मागमूग नव्हता. या परिसरात सीसीटीव्ही नव्हते. तपासाला कुठून सुरुवात करावी असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पद्नालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह विद्रूप अवस्थेत असल्याचे ओळख पटवणे हे एक मोठे आव्हान होते. डोंगराळ परिसर व घनदाट जंगल असल्याने साहजिकच त्या ठिकाणी मानवी वर्दळ नव्हती. गेल्या 4 दिवसांपासून तो मृतदेह पडून होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या तपासकामी 4 पथके तयार करण्यात आली. मृतदेहाचे पाय तेवढे शिल्लक राहिले होते. गुन्हेगार किती हुशार असला तरी कोणता ना कोणता तरी पुरावा शिल्लक ठेवून जातो. त्या पुराव्याच्या आधारे पोलीस त्याचा माग काढतात. मृतदेहाच्या पायांच्या नखावरील मॅजेटा रंगाचे नेल पॉलिश व डाव्या नागपुडीतील सोन्याची मुरणी हे 2 घटक घटनास्थळावर पोलीस पथकाला आढळून आले. या 2 वस्तूंवरच तपास लावू शकतो हे पोलीस पथकांच्या लक्षात आले. या 2 वस्तूंचा धागा पकडून पुढील तपासाला गती देण्यात आली. याशिवाय तांत्रिक तपासासह खबऱ्यांची मदत घेण्यात आली. परिसरातील तांत्रिक पुरावे संकलित केले. जळीत व उर्वरित मृतदेह उत्तरीय तपासकामी रुग्णालयात पाठवला. फॉरेन्सिक लॅबची तपासकामी मदत घेण्यात आली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहांवरील अळ्याच्या वाढीवरून हा गुन्हा उघडकीस येण्याच्या 4 दिवसापूर्वीच अर्थात 30 अथवा 31 जानेवारी रोजी घडला असल्याचे निश्चित केले. जिल्ह्यात अथवा आजूबाजूच्या जिल्ह्यात एखाद्या पोलीस स्टेशनला कुणा महिलेची मिसिंग दाखल आहे का याचा सखोल तपास करण्यात आला. सखोल चौकशीत परिसरातील एका बिअर बारमध्ये एक महिला व एक पुरुष जोडीने मद्यप्राशन करण्यात आले होते. दोघांमध्ये मद्यप्राशन करताना जोरदार वाद झाला होता अशी माहिती पोलिसांना समजली. बारमध्ये वाद घालणारे जोडपे पद्नालय देवस्थानात परिसरात सीसीटीव्हीत कैद झाले होते. मोटारसायकलवर तेच जोडपे जात असल्याचे समोर आले. अशा प्रकारे तपासाचा एक धागा जोडत स्थानिक गुन्हे शाखा आणि एरंडोल पोलिसांचे पथक संशयित आरोपींचा माग काढत अखेर त्याच्यापर्यंत पोहोचले. मिळालेली गोपनीय माहिती, घटनास्थळावरील भौतिक व वस्तुजन्य पुरावे व तांत्रिक पुराव्या आधारे संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील, राहणार पहूर, तालुका जामनेर याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. छत्तीसगड राज्यातील हिंदी भाषिक रहिवासी तृतीयपंथी अजय उर्फ आकांक्षासोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या वादातून रागाच्या भरात हा गुन्हा घडल्याचे स्वप्नील याने पोलिसांना कथन केले. अत्यंत कौशल्याने या किचकट गुन्ह्याचा अवघ्या 48 तासात छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व एरंडोल पोलिसांना यश आले. संबंधित आरोपी स्वप्नील पाटील याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.